आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट, जोगेश्वरीमध्ये हायराईज इमारतीला मोठी आग लागलेली आहे। जोगेश्वरीमध्ये अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। जेएमएस बिझनेस सेंटरला ही आग लागली आहे। काही लोक अडकल्याची माहिती आहे। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ही दृश्य समोर आली आहे। जोगेश्वरीमध्ये इमारतीला मोठी आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। काही लोक अडकल्याची माहिती आहे। जेएमएस सेंटरमध्ये ही आग लागल्याची माहिती आहे आणि काही लोक इकडे अडकलेले आहेत। त्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। आगीमध्ये काही लोक अडकलेले आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। दृश्य समोर येत आहेत। आगीच्या ज्वाळा भडकताना दिसतात। धुराचे लोट बाहेर येताना दिसतात। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक दाखल झालेलं आहे। क्रेनच्या सहाय्यानं सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, काय परिस्थिती आहे सध्या? कसे प्रयत्न सुरू आहेत? किती लोक अडकलेली आहेत? नक्कीच जोगेश्वरी पश्चिम परिसरात जेएमएस बिझनेस पार्क हा इमारत आहे। याच इमारतीच्या 7व्या मजल्यावर सकाळी 10:30च्या सुमारास मोठी आग लागली। खरं तर इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत आणि याच ऑफिसमध्ये एका गाळ्यामध्ये मोठी आग लागली। आजूबाजूमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असल्याच्या प्राथमिक माहिती मिळते। हे सर्व अडकले आहे। सध्या सुदैवाने घटनेची माहिती मिळते। या ठिकाणी 6 ते 7 गाड्या अग्निशमन दलाचे दाखल होऊन आग विझवायचे प्रयत्न युद्ध पातळीवर करत आहेत। खरं तर यामध्ये अडकलेले जे व्यक्ती असतील त्यांना देखील ओशिवरा पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान ते देखील सुखरूप रेस्क्यू करण्याचे प्रयत्न करत आहेत। खरं तर आग कशामुळे लागली आणि यामध्ये काही लोक अजून आहेत का अडकलेले ट्रॅप आहेत का, या सर्व संदर्भात जे ओशिवरा पोलीस असतील अग्निशमन दलाचे जवान ते पुढील तपास करत आहेत। कितव्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे आणि ही आग विझवण्यामध्ये नेमक्या काय अडचणी येत आहेत? किती मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे? नक्कीच इमारतीची ही 7व्या मजल्यावर आग आहे। या इमारत जो आहे जेएमएस कॉर्पोरेट बिझनेस पार्क ही पूर्णपणे बिझनेस कॉर्पोरेट ऑफिस आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ऑफिसेस आहेत। याच एका ऑफिसमध्ये आहेत सकाळी 10:30च्या सुमारास ही आग होती। या आगीमध्ये आहेत आपण दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत की मोठ्या प्रमाणात काचेची इमारत आहे आणि काचेची इमारत असल्यामुळे आणि हाईटवर असल्यामुळे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते सध्या पोहोचलेले आहेत। तिथपर्यंत ग्लॅडरच्या माध्यमातून वर जातील आणि त्या माध्यमातून ते विझवतील। सध्या आहेत आजूबाजूला काही कागद असतील किंवा कपड्याच्या इतर असं काही साहित्य आहेत का, त्यामुळे वाढण्याची देखील शक्यता आहे। आणि सकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये कामगार असतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणं ते देखील पोहोचले होते। यांना देखील आता काढण्याचे प्रयत्न आहेत युद्ध पातळीवर। त्यांचे अग्निशमन दलाचे जे जवान त्यांच्या समोर मोठं आव्हान असेल। आजूबाजूच्या कॉर्पोरेट एरिया खाली करण्यात आलाय का? तिथल्या लोकांना बाहेर काढलं गेलंय का? प्राथमिक दृष्टीने पहिला घटनेची जशी माहिती मिळत पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आहेत पोहोचलेले आहेत आणि त्याच पहिलं प्राथमिक जे आहेत ते त्यांना जे आतमध्ये असतील त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न देखील युद्ध पातळीवर सुरू। किती लोक आहेत, काय अडकले आहेत किंवा सर्वांना सुखरूप बाहेर काढले हे थोड्या वेळाने अग्निशमन दल असतील किंवा पोलीस असतील त्यांच्याकडून स्पष्ट प्रयत्न। सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत? किती मजल्यापर्यंत ही आग पसरली आहे की 7व्या मजल्यापुरतीच मर्यादित आहे? नक्कीच ही जी इमारत आहे 7व्या मजल्यावर प्राथमिक जी माहिती मिळत आहे 7व्या मजल्यावर एका ऑफिसमध्ये जी आहे ती आग लागली होती। मात्र ही आग आहेत आजूबाजूला भडकलेली आहे। सध्या आजूबाजूचे जे गाळे असतील किंवा कॉर्पोरेट ऑफिस आहेत त्यांना खाली केला जात असल्याचं माहिती मिळत आहे प्राथमिक। मात्र हे जे आतमध्ये लोक असतील त्यांना काढल्यानंतर आहेत अग्निशमन दलाच्या जवानांसमोर मोठा चॅलेंज असेल। कारण हायराईज ही बिल्डिंग आहे, काचेची पूर्ण बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्ये तिथपर्यंत आहे ग्लॅडरच्या माध्यमातून फायरचे जे सिस्टम आहे तिथून पोहोचून तिथे फायर विझवायचं आहे। समोर एक मोठं आव्हान असणार आहे। कशामुळे आग लागली काही कळू शकलंय? काही प्राथमिक कारण? सध्या तरी घटनेची माहिती मिळतच आहेत। या ठिकाणी गाड्या आहेत अग्निशमन दलाचे ती पोहोचलेली आहे विझवायचे प्रयत्न। मात्र शॉर्ट सर्किटमुळे प्राथमिक माहिती जी मिळते त्यामधून आग लागल्याची। मात्र आग विझवल्यानंतर आहे आटोक्यात आल्यानंतर फायर कूलिंग केल्यानंतर आहे खरं आग कशामुळे लागली होती, शॉर्ट सर्किट आहे की काही इतर कारण आहे, या सर्व संदर्भात लोकल पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान ते तपास करून पुढे स्पष्ट होईल। थोडं सत्यम, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।